बेबीची एवढी क्यूट रिॲक्शन कशाला बघून आली असेल? व्हिडिओ नक्की बघा. हॅलो गाईज, मी तेजस्विनी. आज आम्ही आलो आहोत ठाणेमधील सेंट्रल पार्कला. चला एक्सप्लोअर करूया. हे तिकीट काउंटर आहे जिथे तुम्हाला तिकीट भेटू शकतं. चला आता पार्कमध्ये एंटर करू. इथून एक गेट आहे ज्यामधून आपण पार्कमध्ये एंटर करू शकतो. तिथे चेकअप होतं आपल्या बॅग्सचं आणि आम्ही आता फायनली एंटर केलं. या ठिकाणी एक ट्री होतं ज्यावरती मुलांना खेळायला होतं घसरगुंडीसारखं. आणि पुढे जाऊन हा बघा एक लाईव्ह चेस, जिथे तुम्ही लाईव्ह चेस खेळू शकता. बघा इथे काही मुलं खेळत आहेत. आणि त्यापुढे आम्ही गेलो या वॉकमध्ये. तिथे खूप छान लाइटिंग आहे, साईडला झाडं आहेत आणि आपण इथे फोटोज काढू शकतो. याला फ्लोरा वॉक का काहीतरी बोलतात. या ज्या साईडला बांबू दिसत आहे तिथे मागच्या वेळेस फुलं. पुढे आम्ही या जॅपनीज थीम पार्कमध्ये आलो, जिथे एक छोटासा पॉन्ड बनवलेला आहे आणि खूप छान जॅपनीज पद्धतीचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्यांच्या मागे. तिथून पुढे आम्ही गेलो जिथे मुघल थीम आहे. या ठिकाणी मुघल इन्स्पायर्ड स्ट्रक्चर्स आहेत. तुम्ही बघू शकता जसं की ती वॉल जी आहे ती मुघल इन्स्पायर्ड स्ट्रक्चर आहे. हे छोटे छोटे फाउंटन्स, त्याच्या शेजारी जे लॅम्प्स आहेत ते मुघल स्ट्रक्चर्सचे इन्स्पायर्ड आहेत. आम्ही थोडं संध्याकाळी गेलो होतो त्यामुळे एवढं क्लिअरली विजिबल होत नाहीये, बट तुम्ही जेव्हा रिअलमध्ये बघणार तेव्हा हे नक्कीच खूप छान दिसतं. बेबीला सतत कडेवर घेऊन माझे हात खूप दुखायला लागले होते आणि त्याला पप्पाकडे पण जायचं नव्हतं, त्यामुळे मलाच त्याला साईड चेंज करून का होईना मलाच घ्यावं लागलं. बेबीला फाउंटन्स दाखवण्यासाठी आम्ही फाउंटन्सच्या जवळ गेलो आणि त्याची रिॲक्शन तर बघा. एक फॅमिली सेल्फी. तिथून पुढे जाऊन बघितलं तर या ठिकाणी एक लेक होता. तुम्ही बघू शकता किती मोकळी स्पेस आहे. या ठिकाणी एक वेगळेच ऑडिटोरियम सारखं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. तिथून पुढे आम्ही चालत गेलो लेकच्या दिशेने. तिथे लेक आणि खूप सारे झाडे असल्यामुळे हवा खूप थंड होती आणि या सगळ्या सिटीच्या वातावरणामध्ये इथे खूप छान वाटत होतं, फ्रेश वाटत होते. बेबीला भूक लागली होती त्यामुळे तिथेच टेरेसवर बसलो आणि त्याला थोडंसं खाऊ घातलं. बेबी फाउंटन्सकडे बघून बघून खात होता. ती लाईटिंग्स आणि ते फाउंटनचं पाणी बघून त्याला मजा येत होती. त्याला थोडा वेळ जवळ घेऊन बसली. तोपर्यंत यांनी ही व्हिडिओ शूट केली जिथे स्वतःला दाखवतायत आणि हे फाउंटेन पण दाखवतायत. फाउंटनच्या अजून जवळ गेल्यानंतर बेबीला गप्पा सुचल्या आणि त्याचा आवाज नक्की ऐका. खाली बसल्यानंतर मी तेव्हा हसून येतंय, तोंडात बोट आहे अजून आवाजही काढायचा आहे त्याला. जसं आपण बोलतो तसं ते बोलायला बघतो. जाता जाता बेबी फायनली त्याच्या पप्पांकडे गेला आणि त्यांनी त्याला असं कंगारूसारखं उचललं. त्यामुळे का होईना तो त्यांच्याजवळ गेला. जाता जाता सगळ्या लाईट्सचे निरीक्षण करण्यात तो गुंग होता. आणि अशा प्रकारे हा ब्लॉग संपतो.